Hello student, today we will start the new topic number 7, introduction to microbiology. ठीक आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण फिरायला जातो. ठीक आहे. त्यावेळेस काय होतं, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काय दिसतात, ॲनिमल्स दिसतात. मंकी असो, कॅट असो, डॉग असो, काऊज असो. ठीक आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे काय होतात, आपल्याला ॲनिमल्स दिसतात, वेगवेगळ्या प्रकारची प्लांट्स दिसतात. ठीक आहे. त्यातच वाटेत जर तुम्हाला तुमचा एखादा फ्रेंड भेटला, तर तो तुम्हाला कधी असं म्हटलेला आहे का, अरे मी येता येताना आज एक मायक्रोज पाहिला, म्हणतो का? नाही. का बरं नाही म्हणत? आपल्या अवतीभोवती तर बरेच मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. ठीक आहे. पण तो म्हणत नाही का? बिकॉज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर व्हेरी स्मॉल. ठीक आहे. कसे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम? हे कसे असतात? खूप स्मॉल असतात, स्मॉल साईज असतात, टायनी असतात. ठीक आहे. टायनी इन नेचर असतात. ठीक आहे. आपण काय करतो, त्यांना आपण आपल्या डोळ्याने पाहू शकतो का? नाही. ठीक आहे. दे आर व्हेरी स्मॉल. ठीक आहे. बायो मीन्स काय? बायो मीन्स लिव्हिंग. मी सांगितलेलं आहे. बायो मीन्स काय? लिव्हिंग. आणि लॉजी म्हणजे काय? लॉजी म्हणजे स्टडी. ठीक आहे. तर आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमला पाहण्यासाठी काय करावं लागतं, एका इन्स्ट्रुमेंटचा यूज करावा लागतो. ठीक आहे. तर त्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतो आपण? मायक्रोस्कोप. By using a microscope, we can study the various types of microorganism. आणि ह्याच मायक्रोऑर्गॅनिझमच्या स्टडीला आपण काय म्हणतो? मायक्रोबायोलॉजी. ठीक आहे. तर आपल्या आज आपण काय पाहणार आहोत? इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. ठीक आहे. तुम्हाला माहित आहे का, मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज हा इंडस्ट्रीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे फूड प्रोडक्ट्स बनवण्यासाठी होतो. हे तुम्हाला काही माहित आहे का? तर कोणकोणते प्रोडक्ट्स बनवले जातात? व्हेरियस प्रोडक्ट्स विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस वी कॅन मेक व्हेरियस फूड प्रोडक्ट्स बाय युझिंग अ मायक्रो ऑर्गॅनिझम. मग कोणकोणते प्रोडक्ट्स बनवतो बरं? मग ब्रेड असो, चीज असो. ठीक आहे. वाईन देखील असो, raw materials of chemicals, enzyme, nutrients, medicine, etc. are formed by using the various types of microorganism. ठीक आहे. तसंच मायक्रोबचा अजून यूज कुठे होतो? यूज ऑफ मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. तर वेगवेगळ्या प्रकारचं जे पोल्युशन आहे एन्व्हायरमेंटमध्ये, त्याचं देखील कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज होतो. ठीक आहे. मग नेक्स्ट आहे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. ठीक आहे. काय आहे बरं अप्लाइड मायक्रोबायोलॉजी? इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी इन विच द स्टडी ऑफ एन्झाइम रिलेटेड टू सम प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोटिक्स मायक्रोब्स, proteins, applied genetics, molecular biology, etc. is called as applied microbiology. ठीक आहे. मग मायक्रोबायोलॉजीचा यूज करून आपण मायक्रोबायोलॉजीचा यूज करतो आणि त्यापासून काय, फूड मेडिसिन आर प्रोड्यूस ऑन लार्ज स्केल विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. तर फर्स्ट आपण काय पाहणार आहोत? डेअरी प्रोडक्ट्स पाहणार आहोत. ठीक आहे. फूडमध्ये काय पाहणार आहोत आपण? डेअरी प्रोडक्ट्स. ठीक आहे. सिन्स ancient days, milk is converted into various products for its preservation purpose. तुम्हाला माहित आहे का, जर आपण मिल्क एका दिवसापेक्षा जास्त दिवस जास्त काळ आपण ठेवू शकतो का? नाही. काय होतं, मिल्क एका दिवसापेक्षा जास्त दिवस जर ठेवलं तर ते काय होतं, खराब होऊन जातं. तर त्यालाच आपल्याला काय करायचं आहे, प्रिझर्व करायचं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, मिल्कचं कन्व्हर्जन हे कशामध्ये करतो आपण? वेगवेगळ्या मिल्क प्रोडक्ट्समध्ये करतो. तर ते कसे करतो ते आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. काय होतं, डेअरी डेअरी फार्म असतात, मोठमोठे डेअरी फार्म असतात. तिथे काय केलं जातं, वेगवेगळ्या लोकेशनहून तिथे काय केलं जातं, मिल्क कलेक्ट केलं जातं. आणि ते काय होतं, एक दिवसापेक्षा जास्त दिवस ते राहू शकत नाही. मग त्यासाठी आपण काय करतो, त्या मिल्क प्रोडक्टचं वेगवेगळ्या मिल्क प्रोडक्ट्समध्ये कन्वर्ट करतो. मग कोणकोणते असतील बरं ते प्रोडक्ट? मग चीजमध्ये करतो, बटरमध्ये करतो, क्रीममध्ये करतो, केफीरमध्ये करतो, योगर्टमध्ये करतो. ठीक आहे. तुम्ही म्हणाल केफीर काय आहे? केफीर हा काय आहे, आपला बटर मिल्क आहे ना, त्याच प्रकारचा तो पदार्थ आहे.
फक्त बटर मिल्क हे कसं असतं, लिक्विड फॉर्म मध्ये असतं, पण केफीर कसं आहे, बटर मिल्क पेक्षा थोडंसं थिक आहे. ठीक आहे. आणि जेव्हा आपण हे प्रोडक्ट्स बनवतो त्यावेळेस काय होतं, मिल्क मध्ये काय होतं, वॉटर कंटेंट आणि तसंच तिची काय होते, ऍसिडिटी चेंज होते. तुम्हाला माहिती आहे का, आपण आई घरी कर्ड बनवते. ठीक आहे. तर कर्ड कसं बनवलं जातं, तर काय करतो आपण, सुरुवातीला काय करतो, मिल्क घेतो. ठीक आहे. आणि मिल्क मध्ये काय करतो, एक स्पून काय करतो आपण, त्याच्यात ऑलरेडी जे कर्ड आहे त्याचं काय करतो, कल्चर इनॉक्युलेट करतो. ठीक आहे, टाकतो. त्यालाच काय म्हणतो आपण, बुकमध्ये एक वर्ड दिलेला आहे, त्याला आपण म्हणतो इनॉक्युलेशन. इनॉक्युलेशन करतो. ठीक आहे. कशामध्ये करतो, मिल्कमध्ये एक स्पून काय करतो, कर्ड टाकतो. आणि ते जे एक स्पून कर्ड टाकतो त्यालाच काय म्हणता येईल, त्यालाच इथे स्टार्टर कल्चर देखील म्हणता येईल. ठीक आहे, स्टार्टर कल्चर. आणि त्यानंतर काय होतं, मिल्क पासून दही तयार होतं. ठीक आहे. आणि तुम्ही दही खाऊन पाहिलेलं असेल, त्याची टेस्ट कशी असते, त्याची थोडीशी टेस्ट सर असते, हो की नाही. म्हणजे तिथे कोणत्या ना कोणत्या प्रकारचा ऍसिड असणार. आपल्याला माहित आहे ऍसिड हॅव अ सर टेस्ट. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण ते इनॉक्युलेशन करतो एक स्पून कर्डचं, तर तेव्हा काय होतं, तिथं कर्ड तयार होतं. मग ते कसं होतं, मिल्कमध्ये काय असतं, लॅक्टोज शुगर असते. मग तिथं काय होतं, लॅक्टोज शुगरचं काय होतं, तिथे ब्रेकडाऊन होतं. आणि ब्रेकडाऊन झाल्यामुळे काय होतं, तिथे लॅक्टोज शुगरचं लॅक्टिक ऍसिडमध्ये कन्व्हर्जन होतं. आणि लॅक्टिक ऍसिडमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर लॅक्टिक ऍसिडमुळे तिथं काय होतं, त्याला सोअर टेस्ट येते. ठीक आहे. तसंच काय होतं, मिल्क हे कसं असतं, लिक्विड फॉर्म मध्ये असतं. पण जेव्हा त्याचं कर्ड मध्ये रूपांतर होतं तेव्हा ते काय होतं, सेमी सॉलिड होतं. म्हणजेच काय होतं, तिथं वॉटर कंटेंट देखील चेंज होतं. माहिती काय सांगितलं आहे, वॉटर कंटेंट अँड ऍसिडिटी ऑफ द मिल्क चेंजेस ड्युरिंग दी फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट्स अँड टेक्स्चर, टेस्ट अँड फ्लेवर इज इम्प्रूव्ड. ठीक आहे. म्हणजे त्याचं काय होणार, टेक्स्चर चेंज होणार. ठीक आहे. ते कसं होणार, सेमी सॉलिड होणार. ठीक आहे. टेस्ट कशी होते त्याची, सोअर इन टेस्ट होतं. म्हणजे तिथं काय होते, टेस्ट देखील त्याची चेंज होते. तसंच काय होतं, त्याचा फ्लेवर देखील काय होतो, इम्प्रूव्ह होतो. ठीक आहे. आणि हे सगळी प्रोसेस करण्या अगोदर, मिल्कचे वेगवेगळे प्रोडक्ट बनवण्या अगोदर काय करतो आपण, मिल्कचं पॉस्चरायझेशन करतो. ठीक आहे. का करतो, कारण की मिल्कमध्ये जर कोणते वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम जर आले असतील अनवॉन्टेड, ज्याची की आपल्याला गरज नाही, असे अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझमची जर ग्रोथ होत असेल, तर ती काय करायची आहे, आपल्याला स्टॉप करायची आहे. त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला काय करावं लागतील, सुरुवातीला त्यात अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझमला डिस्ट्रॉय करावं लागेल. त्यासाठी तिथे काय केलं जातं, मिल्कचं पॉस्चरायझेशन केलं जातं. मग पॉस्चरायझेशन म्हणजे काय, म्हणजे मिल्कला काय केलं जातं, हाय टेम्परेचरवरती काय केलं जातं, बॉईल केलं जातं. आणि तेवढ्याच लवकर, तेवढ्याच फास्ट त्याला काय केलं जातं, कूल केलं जातं. का, तर त्यातले अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम काय हो, किल होऊन जावं. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत योगर्ट प्रोडक्शन. ठीक आहे. मग कसं केलं जातं योगर्ट, इथे मी सांगितलं होतं, जे मिल्कचं आपण 1 स्पून कर्ड टाकतो, जे ऑलरेडी बनवलेलं आहे, त्याला काय म्हणतात, टाकण्याच्या प्रोसेसला इनॉक्युलेशन म्हणतात, इनॉक्युलेट केलं. ठीक आहे. तर योगर्ट कसं तयार करतात, काय केलं जातं, मिल्क घेतलं जातं. ठीक आहे. मिल्क कसं असतं, लिक्विड फॉर्म मध्ये असतं. पण त्या मिल्क मध्ये ऑलरेडी काय असतं, प्रोटीन असतं. पण त्यामध्ये काय केलं जातं, वरतून अजून काय केलं जातं, प्रोटीन हे ऍड केलं जातं. म्हणजे योगर्ट हे काय आहे, सिमिलर टू कर्ड, म्हणजे एकदम कर्ड सारखं दिसतं, पण थोडस ते काय काय असतं, थोडस सॉलिड फॉर्म मध्ये जास्त असतं. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू कर्ड. तर काय केलं जातं, त्या मिल्क मध्ये काय केलं जातं, कंडेन्स पावडर हे काय केलं जातं, त्यामध्ये ऍड केलं जातं. कशासाठी, तर प्रोटीनचं कंटेंट हे वाढवण्यासाठी. ठीक आहे. कंडेन्स मिल्क पावडर इज विथ मिक्स्ड विथ मिल्क टू फर्मेंटेड फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्ट ऑफ योगर्ट. जेव्हा इंडस्ट्रियल लेवलला योगर्ट बनवायचं असतं, तर कंडेन्स पावडर काय केलं जातं, त्यामध्ये ऍड केलं जातं. ठीक आहे.
आणि त्यानंतर काय केलं जातं, त्याला काय केलं जातं, बॉईल केलं जातं. ठीक आहे, बॉईल केलं जातं आणि त्यानंतर त्याला काय केलं जातं, इट कूल टू वॉर्म टेम्परेचर. त्याला काय केलं जातं, रूम टेम्परेचरवरती आणलं जातं. आणि जेव्हा ते मिल्क रूम टेम्परेचरवर आणलं जातं तेव्हा त्यामध्ये काय करतात, दोन प्रकारचे बॅक्टेरिया ऍड करतात. तर कोणते आहेत ते बॅक्टेरिया, एक आहे स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलस आणि दुसरा कोणता आहे, लॅक्टोबॅसिलस डिल्बर्गी. ठीक आहे, हे दोन बॅक्टेरिया यामध्ये ऍड केले जातात. पण काय केलं जातं, त्या दोन्ही बॅक्टेरियाचं प्रपोर्शन हे कसं घेतलं जातं, सिमिलर 1:1 प्रपोर्शन मध्ये ते काय केले जातात, त्यामध्ये ऍड केले जातात मिल्कमध्ये. मग लॅक्टिक ऍसिड इज फॉर्म ड्यू टू दी स्ट्रेप्टोकोकस दॅट मेक्स द प्रोटीन टू जेल आउट दॅट गिव्स डेन्स कन्सिस्टन्सी टू दी योगर्ट. म्हणजे स्ट्रेप्टोकोकस मुळे काय होतं, त्या लॅक्टिक मिल्क मधल्या लॅक्टिक ऍसिडचं रूपांतर हे कशात होतं, लॅक्टिक शुगरचं रूपांतर हे कशामध्ये होतं, सॉरी, लॅक्टिक शुगरचं रूपांतर हे लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं. आणि लॅक्टिक ऍसिड मध्ये झाल्यानंतर काय होतं, ते प्रोटीन मॉलिक्युल्स काय होतात, कोॲग्युलेट होतात तिथे. ठीक आहे, आणि त्यामध्ये मग कार्बोहायड्रेट फॅट्स येऊन काय होतात, त्या कोॲग्युलेशन मध्ये ऍड होतात आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, मग जेलमध्ये होतं. ठीक आहे, ठीक आहे, ते कशामुळे होतं, स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलस मुळे होतं. तसंच काय होतं, त्यामध्ये ऍसिटाल्डिहाइड लाईक कंपाऊंड आर फॉर्म्ड ड्यू टू दी लॅक्टोबॅसिलाई दॅट गिव्स द कॅरेक्टरिस्टिक टेस्ट टू दी योगर्ट. त्यामध्ये काय होतं, योगर्टला एक टेस्ट येऊन जाते. ठीक आहे, तर ती कशाची येते, तर ती येते ऍसिटाल्डिहाइडची. तर ती कोण तयार करतं, तर ती तयार करतं लॅक्टोबॅसिलाई डेल्ब्यू डेल्ब्युर्की बॅक्टेरिया काय करतो, ऍसिटाल्डिहाइडची टेस्ट त्या योगर्टला आणतो. ठीक आहे, nowadays various fruit juice are mixed with the yogurt to impart different flavor. ठीक आहे, आज मार्केटला गेलो तर वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये काय भेटतो, आपल्याला योगर्ट भेटतं. ठीक आहे, तर त्यामध्ये काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट ज्यूस काय केले जातात, मिक्स केले जातात. मग त्यामध्ये आपल्याला कोणकोणते फ्लेवर भेटतात, तर स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट, हे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर भेटतात. तर त्यामध्ये काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट ज्यूस काय केले जातात, फ्लेवरसाठी ऍड केले जातात. नेक्स्ट दिला आहे बटर. नेक्स्ट पाहणार आहोत बटर. यामध्ये जास्त काही सांगितलं नाही, यामध्ये फक्त एवढंच सांगितलं आहे की दोन प्रकारचे बटर असतात, एक असतं स्वीट क्रीम आणि दुसरं असतं कल्चर्ड बटर. तर स्वीट क्रीम बटर जे असतं त्यामध्ये काय काय होतं, यामध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करत नाही. पण कल्चर बटर मध्ये काय केलं जातं, बाय युझिंग अ मायक्रोब्स आर युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ द कल्चर्ड व्हरायटी. तर कल्चर बटर बनवण्यासाठी आपण मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे काय करतो, ऍड करतो. नेक्स्ट पाहणार आहोत आपण चीज प्रोडक्शन. चीज प्रोडक्शन हे काय केलं जातं, इंडस्ट्रीमध्ये लार्ज स्केलवरती प्रोड्यूस केलं जातं. मग काय केलं जातं, तिथं भरपूर प्रमाणात काय केलं जातं, काऊ मिल्क घेतलं जातं. ठीक आहे, मग आपल्याला ते काय करायचं आहे, लार्ज क्वांटिटीमध्ये तयार करायचं आहे. मग त्यासाठी सुरुवातीला काय केलं जातं, तिथे दोन प्रकारच्या टेस्टिंग केल्या जातात. ठीक आहे, त्या मिल्कच्या एक असतं केमिकल टेस्टिंग आणि दुसरं असतं मायक्रोबायोलॉजिकल टेस्टिंग. ती टेस्टिंग करून काय केलं जातं, त्यामध्ये पाहिलं जातं की काही अनवॉन्टेड मायक्रोब्स आलेले आहेत का. ठीक आहे, म्हणजे त्याचा नवीनच काहीतरी प्रोडक्ट तयार होऊ नये त्यासाठी सुरुवातीला काय केली जाते, टेस्टिंग केली जाते. अनवॉन्टेड मायक्रोब्स वगैरे नाही येत ना हे पाहण्यासाठी तिथे टेस्टिंग केली जाते. तसेच वेगवेगळे न्यूट्रिएंट कंपोनंट त्यात योग्य प्रपोर्शन मध्ये आहेत का नाही हे देखील तिथं काय केलं जातं, पाहिलं जातं. ठीक आहे, त्यानंतर काय केलं जातं, टेस्टिंग केल्यानंतर त्या मिल्क मध्ये काय केलं जातं, तीन प्रकारचे मायक्रोब ऍड केले जातात. मग ते कोणकोणते आहे, एक आहे, एक मिनिट, कोणकोणत्या प्रकारचे आहे, एक आहे लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, दुसरा आहे लॅक्टोबॅसिलस क्रिमोरियस आणि थर्ड कोणता आहे, स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलस. हे तीन प्रकारचे मायक्रोब्स काय केले जातात, आर मिक्स्ड विथ मिल्क, मिल्क सोबत ऍड केले जातात. इम्पार्ट सोअरनेस टू दी मिल्क आफ्टर धिस. त्यानंतर काय होतं, त्या मिल्कला काय होतं, एक टेस्ट येऊन जाते. कशी येते ती, सोअर प्रकारची, थोडेसे आंबट लागते. ठीक आहे, तसंच काय होतं, त्याचा टेक्स्चर देखील काय होतो, चेंज होतो.
ठीक आहे. ते काय होतं, योगर्ट सारखा त्याचा टेक्स्चर होतो, कर्ड सारखा. ठीक आहे, कर्ड म्हणा किंवा योगर्ट, वॉटर इन योगर्ट जे आहे त्यासारखा त्याचा काय होतो, टेक्स्चर तिथे निर्माण होतो. मग एवढं तीनच मायक्रोब्स यूज केले जातात का? तर हो, पण त्यासोबत काय केलं जातं, एक एन्झाईम ऍड केला जातो आणि त्या एन्झाईमचं नाव आहे रिनेट. ठीक आहे, तर रिनेट नावाचा जो एन्झाईम आहे तर तो काय केला जातो, तिथे ऍड केला जातो. ठीक आहे, आणि हा रिनेट नावाचा एन्झाईम हा आपण कुठून ऑप्टेन करतो, तर हे आपण ऑप्टेन करतो द एलिमेंटरी कॅनल ऑफ द कॅटल्स. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीच्या काळाला काय केलं जायचं, एलिमेंटरी कॅनल ऑफ द कॅटल्स मधनं काय केलं जायचं, रिनेट नावाचा एन्झाईम त्यामध्ये चीजमध्ये यूज केलं, चीज प्रोडक्शन मध्ये काय केलं जायचं, यूज केला जायचा. पण काय काय झालं, बरेच पर्सन त्याला काय म्हणत गेले, की त्याला नॉनव्हेज प्रोडक्ट समजत गेले, त्यामुळे त्याची मार्केटिंग काय होत होती, कमी होत होती. त्यानंतर काय केलं, मग सध्याच्या काळात काय करतात, की रिनेटच्या जागी दुसरा एन्झाईम यूज करतात, आणि तो कोणता आहे, तर तो आहे प्रोटीएजेस. ठीक आहे, त्या तीन मायक्रोब सोबत काय केलं जातं, प्रोटीएजेस नावाचा एन्झाईम देखील ऍड केला जातो. तो कुठून ऑप्टेन केला जातो, इट इज ऑप्टेन फ्रॉम द फंगी, इज युज्ड ऍट प्रेझेंट टू प्रोड्यूस व्हेजिटेरियन चीज. म्हणजे व्हेजिटेरियन चीज बनवण्यासाठी आपण काय करतो, प्रोटीएजेस नावाच्या एन्झाईमचा यूज करतो. ठीक आहे, तो कुठनं घेतलेला आहे, आपण फंगस मधनं घेतलेला आहे. ठीक आहे, then process of production of cheese is started through steps like cutting the solid yogurt into piece. मी म्हटलं ते कशासारखं होतं, जेव्हा आपण त्यामध्ये मायक्रोब्स आणि एन्झाईम ऍड करतो ते कशासारखं होतं, योगर्ट सारखं. म्हणजे त्याच्यात थोडंसं वॉटर कंटेंट असतं आणि ते कसं झालेलं असतं, सेमी सॉलिड लाईक बनलेलं असतं. मग त्यावेळेस काय करतात, त्याला त्याला काय केलं जातं, वेगवेगळ्या पीस मध्ये काय केलं जातं, कट केलं जातं, आणि कट करून काय केलं जातं, त्या चीजला कंप्रेस केलं जातं. आणि कंप्रेस केल्यामुळे त्यामध्ये जे काही वॉटर आहे, वॉटर लाईक सबस्टन्स, ते काय होतं, त्यातनं रिमूव्ह होतो, वेगळा केला जातो. त्यालाच आपण काय म्हणतो, त्या वॉटर सबस्टन्सला आपण म्हणतो व्हे म्हणतो. काय म्हणतो, व्हे. ठीक आहे, तर ते व्हे काय केलं जातं, त्या चीज मधनं रिमूव्ह केलं जातं. ठीक आहे, आणि रिमूव्ह करून त्याला काय केलं जातं, त्या चीजला परत जे सॉलिड पार्ट आहे त्याला कंप्रेस केलं जातं. आणि ठीक आहे, त्याला वेगवेगळ्या पीस मध्ये ब्लॉक स्ट्रक्चर किंवा राऊंड शेप मध्ये काय केलं जातं, कट केलं जातं. कट केल्यानंतर काय केलं जातं, त्याला बाय युझिंग वॉटर त्याला काय केलं जातं, वॉश करतात. ठीक आहे, वॉशिंग करतात. वॉशिंग केल्यानंतर त्याला काय करतात, साल्टिंग करतात. त्यावरती काय करतात, साल्ट काय करतात, स्प्रेड करतात. कशासाठी, काय पर्पज असेल बरं साल्टिंगचा, टू गिव्ह द टेक्स्चर. ठीक आहे, आणि त्यानंतर काय केलं जातात, रबिंग केली जाते. म्हणजे काही त्यावरती काय केलं, बाय युझिंग क्लॉथ त्यावरती काय केली जाते, काही मायक्रो ऑर्गॅनिझम वरतून टेक्स्चर साठी ऍड केले जातात, आणि त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, रबिंग म्हणतो. ठीक आहे, अँड मिक्सिंग ऑफ इसेन्शियल मायक्रो पिगमेंट्स अँड फ्लेवर्स. ठीक आहे, म्हणजे काय केलं जातं, वेगवेगळे प्रकारचे त्यावरती मायक्रोब्स ऍड केले जातात. कशासाठी, टू इम्प्रूव्ह दी फ्लेवर ऑफ दॅट चीज. आणि सगळ्यात महत्वाची लास्टची जी स्टेप आहे, देन चीज इज पास्ड अँड कट इन टू दी पीस अँड स्टोर फॉर द रायपनिंग. मग शेवटी काय केले जातात, त्याचे पीसेस केले जातात, आणि ते काय केलं जातं, रायपनिंग साठी स्टोर केलं जातं. म्हणजे जितकं जास्त आपण त्या चीजला रायपनिंग साठी ठेवू, तितकं चांगलं तो प्रोडक्ट बनतो. ठीक आहे, आणि जितका कालावधी जास्त आपण तो 6 मंथ असो, जे 6 मंथ म्हणा किंवा 8 मंथ आपण जर त्याला रायपनिंग साठी ठेवलं, तर तितकं छान ते काय बनतं, चीज बनतं. आणि मार्केटमध्ये त्याची सगळ्यात जास्त व्हॅल्यू असते. आणि तसंच ते काय होतं, जेवढा कालावधी जास्त लागेल तेवढं ते हार्ड बनत जातं. ठीक आहे, नेक्स्ट अँड लास्ट पॉइंट इज प्रोबायोटिक्स. ठीक आहे, प्रोबायोटिक्स काय आहे, दीज आर ऑल्सो मिल्क प्रोडक्ट्स बट कंटेन ऍक्टिव्ह बॅक्टेरिया. हे काय आहे, मिल्क प्रोडक्टच आहे. म्हणजे त्यामध्ये काय काय येतं बरं, डार्क चॉकलेट्स येतात, मिझो सूप येतो. ठीक आहे, केफीर येतं. तर त्यामध्ये काय असतं, त्यामध्ये ऍक्टिव्ह बॅक्टेरिया असतात. तर काय गरज आहे बरं आपल्याला ऍक्टिव्ह बॅक्टेरियाची, आपल्या बॉडीमध्ये काय असतं, दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात, एक असतं गुड बॅक्टेरिया, एक असतं बॅड बॅक्टेरिया.
ठीक आहे. तर गुड बॅक्टेरिया काय करतात आपल्या बॉडीमध्ये, आपल्याला डायजेशनसाठी मदत करतात. ठीक आहे. व्यवस्थित डायजेशन होण्यासाठी, व्यवस्थित ग्रोथ होण्यासाठी काय करतात, गुड बॅक्टेरिया हे आपल्याला हेल्प करतात. तर कोणकोणते गुड बॅक्टेरिया असतात बरं ते, तर एक आहे लॅक्टोबॅसिलस, सेकंड कोणता आहे ऍसिडोफिलस, आणि नंतर कोणता आहे ऍक्टोबॅसिलस केसी, आणि बिफिडोबॅक्टेरियम बिफिडियम. हे बॅक्टेरिया काय कसे आहेत, हे गुड बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. These microbes maintain the balance of intestinal microorganism. हे बॅक्टेरिया कशासाठी मदत करतात, आपल्या इंटेस्टाइन मध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांचं बॅलन्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला हे बॅक्टेरिया मदत करतात. इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ मायक्रोब्स हेल्पिंग द डायजेशन अँड डिक्रीज द पॉप्युलेशन ऑफ हार्मफुल मायक्रोब. जेव्हा गुड बॅक्टेरियाचं मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या वाढते तेव्हा काय होते, डायजेशनला मदत होते. आणि तसेच ते काय करतात, जे बॅड बॅक्टेरिया आहेत, एक्झाम्पल इथं दिलेलं आहे क्लोस्टेरिडियम. ठीक आहे. तर क्लोस्टेडियम सारख्या हार्मफुल बॅक्टेरियाची संख्या काय करतात, ते कमी करतात. प्रोबायोटिक्स प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म लाईक योगर्ट, केफीर, शुअर क्राउट. ठीक आहे. तर काही प्रोडक्ट सांगितलेले आहेत, कोणते कोणते, ज्यापासून आपल्याला काय भेटतं, प्रोबायोटिक्स. त्यामध्ये काय आहे, योगर्ट आहे, केफीर आहे, सौक्रॉट्स, हे काय आहे, पिकल आहे. कशाचं, तर ते कॅबेजचं पिकल, त्याच्यामध्ये देखील काय भेटतं आपल्याला, प्रोबायोटिक्स आहेत. ठीक आहे. म्हणजे काय, ऍक्टिव्ह बॅक्टेरिया भेटतात. डार्क चॉकलेट्स आहे, मिझो सूप आहे, पिकल आहे, एक्सेट्रा. तसंच काय होतं, मार्केटमध्ये आपल्याला स्पायरुलिना, क्लोरेला आणि ब्ल्यूग्रीन आल्गाचं काय भेटतं, पावडर भेटतं. तर ते देखील काय करू शकतो, आपण खाऊ शकतो. त्यामुळे काय होतं, आपल्या मधील जे गुड बॅक्टेरिया आहे त्यांची ग्रोथ होण्यासाठी आपल्याला काय होते, मदत होते. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण आजारी पडतो. ठीक आहे. आजारी पडल्यानंतर आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. मग ते काय करतात, आपल्याला काही प्रिस्क्रिप्शन घेऊन देतात. ठीक आहे. मग त्यामध्ये ते काय देतात, आपल्याला अँटीबायोटिक्स देतात. तर अँटीबायोटिक्सचं काम काय आहे, आपल्या बॉडीमधील बॅक्टेरियाला काय करतात, ते किल करतात. बॅक्टेरियाला काय करतात, किल करतात. ठीक आहे. किल करून टाकतात. तर तेव्हा त्या काय होतं, त्या अँटीबायोटिक्सला माहित असतं का, की कोणते गुड बॅक्टेरिया आणि कोणते बॅड बॅक्टेरिया, त्यांना माहित नसतं. मग ते काय करतात, आपल्या बॉडीतील गुड बॅक्टेरियाला देखील ते काय करतात, तिथे किल करून टाकतात. तर प्रोबायोटिक्सचा यूज तिथे देखील होतो. युजफुल मायक्रोब्स बिकम इनएक्टिव्ह ड्यू टू अँटीबायोटिक्स. म्हणजे जेव्हा अँटीबायोटिक्स घेतो तेव्हा काय होतं, युजफुल जे मायक्रोब्स आहेत ते इनएक्टिव्ह होऊन जातात. प्रोबायोटिक्स मेक देम ऍक्टिव्ह अगेन. आणि जेव्हा आपण प्रोबायोटिक्स घेतो तेव्हा काय होतं, ते जे इनएक्टिव्ह झालेले मायक्रोब्स आहेत ते काय होतात, परत ऍक्टिव्ह होतात. Nowadays, probiotics are used for the treatment of diarrhea and treatment of poultry also. म्हणजे सध्याच्या काळामध्ये प्रोबायोटिक्सचा यूज काय होतो, डायरिया सारख्या डिसीजला ट्रीट करण्यासाठी होतो. ठीक आहे.